हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी बनवत आहे फ्रूट कस्टर्ड। आणि फ्रूट कस्टर्डसाठी सर्वात प्रथम लागणार आहे आपल्याला कस्टर्ड पावडर आणि त्याच्यासोबत सर्व जे तुमच्याकडे अवेलेबल असतील सीजनेबल फ्रूट्स किंवा जे तुम्ही रोज खात असाल फ्रूट ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। पण दोन फ्रूट मिस नका करू, ते म्हणजे आंबा आणि केला। हे आंबा आणि केला टाकल्याच्या नंतर जी टेस्ट येते खूपच छान। तर आता मी इथे आंबा घेतलेला आहे आणि हा टरबूज आहे आणि इथे आहे थोडेसे डाळिंबाचे दाणे। एक केळा घेतलेला आहे मी, इलायची केला आहे हा, आणि थोडीशी द्राक्ष आणि सफरचंद घेतलेला आहे। तुम्हाला जर अजून फ्रूट्स टाकायचे असतील तुम्ही टाकू शकता। खूप टेस्टी लागतो हा फ्रूट कस्टर्ड, तर नक्की करून बघा। मी तुम्हाला दाखवते आता रेसिपी। इथे मी घेतलेली साखर, तुम्हाला किती गोड हवंय किती कमी गोड हवंय त्यानुसार तुम्ही साखरेचा वापर करा। एका वाटीत मी 3 चम्मच होईल एवढी कस्टर्ड पावडर काढून घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलंय। दूध काढून झाल्याच्या नंतर आपण त्याला कस्टर्ड पावडर मध्ये टाकलं, आता त्याला फिरवत राहायचं म्हणजे जेणेकरून पावडरच्या गुठल्या होणार नाहीये। हे बघा, आणि आता हे दूध आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे। आता आपल्याला कंटिन्यू ह्याला फिरवत राहायचं आहे, 2-3 मिनिटं फिरवतच राहायचं आहे। अजिबात थांबायचं नाहीये फिरवताना, कारण आपली जी कस्टर्ड पावडर आहे ती खालती चिपकू शकते। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही। आता मी ह्याच्यात घालते साखर। तुम्ही जेवढं गोड खाणं पसंत करता तेवढीच साखर टाका। अर्धा मिनिटभर अजून याला मिक्स करायचं आहे आपल्याला। अर्धा मिनिट झाला की गॅस बंद करायचा आणि मग आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं आहे। आपला कस्टर्ड मिल्क तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। एक डब्बा घ्यायचा किंवा बाउल घ्यायचा किंवा टोपशी किंवा काही तुमच्याकडे भांडा असेल तो घ्यायचा। आता मी त्याच्यात सर्व फ्रूट्स ऍड करणार आहे, हे बघा, आणि केला लास्टला कापायचा जेणेकरून काला नाही पडणार। आणि दुसरी गोष्ट अशी की आता माझ्या घरात कोणीच नाही आहे खायला आणि मी पण बाहेर चालले आहे, तर मी आता याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण मग आल्यावर मला थंड थंड खायला भेटेल। तुम्ही याला डिझर्ट म्हणून सुद्धा देऊ शकता किंवा असं जेव्हा तुमची इच्छा होईल खायची तेव्हा सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर आता मी काय करणार आहे, जो आपला मिल्क आहे कस्टर्ड मिल्क तो ह्याच्यावर घालणार आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण व्यवस्थित दूध घालून घ्यायचे हा, आणि एकदा ह्याला मिक्स करायचं आहे स्पूनने। बघू शकता रेडी आहे आपला कस्टर्ड। पण ह्याला फ्रीजमध्ये ठेवा, त्याच्यानंतरच सर्व करा। तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।